हॅलो फ्रेंड्स, ट्रॅव्हलिंग इच्छाची ट्रॅव्हलिंग जर्नी होती टुवर्ड्स द मामाचे गाव म्हणजेच आजोल. तर ओसाड रस्त्यांना आम्ही गुड बाय म्हणत आणि छान असे स्माईल देत व्हाया मोरगाव, जेजुरी आणि भुलेश्वर करत ॲट द एंड ऑफ इरा आम्ही पोहोचलो मामाच्या गावाला. फर्स्ट नाईट रात्री पोचल्यामुळे आम्ही एक महत्त्वाचं काम केलं, ते म्हणजे हातावर सगळ्यांच्या मेहंदी काढून घेतली, ती म्हणजे आजी मामाचे गाव. कारण यावर आम्हाला खूप छान असा सुंदर व्हिडिओ बनवायचा होता. सो मस्त असं आजी मामाचे गाव असं मी हातावर टॅटूसारखं लिहून घेतलं. खूप छान वाटत होतं ते. त्यानंतर गप्पांची मैफिल रंगली. सगळेजण गप्पांमध्ये गुंतले होते आणि माझं काम होतं ते म्हणजे कोकम सरबत सोबत एक व्हिडिओ. आणि त्याचनंतर कोण कोण काय काय करते हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केले, कारण मेमरीज विल नॉट कम बॅक विदाउट कॅमेरा. छान अशी जेवणाची मस्त अशी तयारी चालली होती. आमच्या मामीचा उत्साह तर अप्रतिम होता. मामीशिवाय आजोल अपूर्णच असतं. सो मामीला छान छान आणि त्यानंतर आमच्या छोटी मावशीनं जेवणामध्ये बनवले होते बटाट्याचे छोटे छोटे काप. मस्त अशी बटाट्याला फोडणी दिलेली भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटत होतं. जेवणाचा बेत अतिशय झक्कास होता. फोडणीच्या वरणाची तर लज्जतच न्यारी होती. सगळेजण एकमेकींच्या मदतीनं त्या दिवशी स्वयंपाक करत होते. त्यातून सुद्धा आम्ही बरेच सारे फोटो व्हिडिओ घेत होतो. जेवणाचा बेत तर अप्रतिम होता. जेवत जेवत सुद्धा आमच्या फोटोला आणि व्हिडिओला एंड काही नव्हता, बिकॉज दॅट इज फर्स्ट डे ॲट आजोल. खूप सारे फोटोज आणि हे सुंदर असे व्हिडिओ. अशा वातावरणात फर्स्ट डे आमचा आईस्क्रीम खाऊन कटआउट झाला. नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही गेलो आमच्या मामाच्या जुन्या घरी, म्हणजे जिथे माझ्या आईचं बालपण गेलं होतं. खरं आजोळचं घर हेच असतं. खूप सुंदर हे घर होतं. मी या घराचा जितका बाहेरून आतमधून व्हिडिओ घेता आला तितका घेतला, कारण इथे कोणी राहत नसल्यामुळं बरेचसे दरवाजे हे बंदच होते. सो इथे आमची आजी राहते, सो मी या घराचा पण छान असा व्हिडिओ घेतला. मालवती घर असल्यामुळं घरामध्ये अतिशय छान थंड वातावरण होतं. खूप सुंदर घर. त्या घरात आतमध्ये शिरताना बालपणीच्या खूप आठवणी जागे होतात. नेक्स्ट डे सेकंड डेला आम्ही गेलो गणपीरला. त्या दिवशी होती अंगारकी चतुर्थी. वनभोजनाचा कार्यक्रम ठरला होता आमचा. सो आम्ही जेवणामध्ये ज्यांचा उपवास नव्हता त्यांच्यासाठी बनवली होती मिसळपाव आणि उपवासवाल्यांसाठी सगळ्यांची फेवरेट होती साबुदाणा खिचडी. वनभोजन हे नेहमीच सर्वांना आवडतं. सो त्या दिवशी आम्ही सगळेजण आनंदी होतो. वनभोजनाचा व्यवस्थित आनंद घेत होतो. आफ्टर द वनभोजन आम्ही परत घरी जाऊन आवरल्यानंतर लेण्याद्रीचा प्लॅन केला होता. तिथून जवळच असल्यामुळे अंगारकी चतुर्थीला लेण्याद्रीचं दर्शन घ्यायचं असं आम्ही ठरवलं होतं. बाहेर खूप गरम वातावरण होतं, पण लेण्याद्रीला आतमध्ये एक छान अशी शांतता आणि गार वातावरण जाणवत होतं. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतरच आम्हाला आरती पण मिळाली. आफ्टर लेण्याद्रीचं दर्शन आम्ही गेलो ओझरला. अंगारकी चतुर्थीमुळे खूप सारी गर्दी होती, सो आम्हाला आतमधून दर्शन घेता आलं नाही. सो आम्ही महाप्रसाद घेऊन तिथूनच घरी गेलो. चंद्रोदय उशिराचा होता, सो आरती केल्यानंतरच जे मामाचं जेवण होणार होतं. सो आरती विथ भाचे कंपनी एकदम ताला सुरात आणि तितक्याच उत्साहात त्या दिवशीची आरती पार पडली. भक्तिमय वातावरण नाही. ॲट द थर्ड डे आम्ही गेलो नारायणगावचं ग्रामदैवत म्हणजेच मुक्ताबाईच्या दर्शनाला. सगळ्या जणांचा एक ग्रुप फोटो घेऊन लवकर तिथला आवरून परत आम्ही गेलो, ते म्हणजे आमच्या दुसऱ्या मामाच्या घरी, म्हणजेच आमच्या नलू आजीच्या घरी. सगळ्या फॉर्मॅलिटीज सगळ्यांच्या गाठीभेटी घेत आणि छान असा नाश्ता करून खूप सारे फोटोज घेऊन, घराचा फोटो घेऊन खूप साऱ्या आठवणींना उजाळा देत आम्ही परत फिरलो, ते म्हणजे नारायणगावची बाजारपेठ. रस्त्याने फिरल्याशिवाय बऱ्याच काही गोष्टींचा अनुभव घेता येत नाही.
सो पायी पायी आम्ही बरंचसं अंतर पार केलं आणि घरी येऊन लिफ्टमध्ये सुद्धा बच्चे कंपनींसोबत मी खूप सारे फोटो घेतले. माझ्या थर्ड डेला आम्ही गेलो वडच डॅमला. त्या दिवशी भैयाचा होता बर्थडे. सो बर्थडे सेलिब्रेशन हे मोकळ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात करायचं असं आमचं ठरलं. सो आम्ही निवडला होता पॉईंट, तो म्हणजे वडच डॅम. तिथे ॲट द सनसेट पॉईंट आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेशन केला आणि पाण्यासोबत खूप सारे फोटोज मस्ती करून नंतर आम्ही दर्शन घेतलं, ते म्हणजे वडज येथील खंडेरायाचं, जय मल्हारचं. ॲट द फोर्थ डे चौथ्या दिवशी बिग बॉसच्या म्हणजे मामाच्या घरात बेट ठरला होता मासवडीचा. घरी मासवडी खाण्यात काय मजा नाही, म्हणून त्या दिवशी पण आम्ही बाहेर कुठेतरी जाण्याचा प्लॅन केला आणि बाहेर गेलो, ते म्हणजे चारंगबाबा मंदिरला. जेवणामध्ये अप्रतिम असा मासवडीचा बेत होता. मासवडी, वरण, पनीरची भाजी, गोडामध्ये रव्याचे लाडू, जिलेबी आणि बरंच काही. जेवण अप्रतिम होतं आणि खाणारे पण अतिशय उत्साही होते. खूप सुंदर असा तिथला जेवणाचा बेत झाला आणि आम्ही तिथेच खूप सारी मज्जा, मस्ती, फोटो घेऊन तिथेच सगळीच कामं केली. म्हणजेच तिथेच नळ असल्यामुळे आम्ही तिथे घरी फील आल्यासारखा वाटा म्हणून तिथेच भांडी घासली, ती आवरली आणि खूप सारे फोटो, मज्जा, मस्ती तर बनतेच. सो ती तिथे पण आम्ही एन्जॉय केली. हे होतं सारंगबाबाचं मंदिर, जिथे की आम्ही जेवणाचा प्लॅन केला होता. खूप खूप सारा उत्साह, मज्जा, मस्तीमध्ये ॲट द फोर्थ डे ऑफ इरा एंडला खूप सारी रात्री मज्जा केली. आमची रूपा म्हणजेच आमची भाची ओवी हिच्यासोबत रील, मामासोबत सुद्धा रील, थोडेसे नाच, गाणी आणि खूप सारा उत्साह. तुला बघून बघून गेलो या दंगून, याड लावलं. अशा खूप साऱ्या गाण्यांवर खूप सारी मज्जा, मस्ती खूप केली. आजं म्हणजे काय असतं, आठवणीतलं एक पान असतं. मामाच्या घरी राहून त्याच्यासोबत जगण्याचा एक आनंदी वातावरण